अनेक वेळा आपण आलेले बघितलेले आहोत. तर खेडच्या मैदानामधील थरार आपल्याला माहिती आहे. चिपळूणच्या मैदानावरती देखील आपण थरार बघितलाय. आज तोच थरार पुन्हा एकदा रंगण्यासाठी सज्ज होतोय. तो दापोली तालुक्यातील दाभोळच्या क्रीडांगणावरती फार महत्त्वाचा सामना आणि महत्त्वाची लढत. नक्कीच क्रीडा रसिकांचं प्रेम देखील आपल्याला या कबड्डीच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळतंय. पण त्याच क्रीडांगणावरती छत्रपतींच्या नावाचा जयघोष हा देखील झाला पाहिजे. बोला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. क्या बात है, जबरदस्त पैसा वसूल हाय व्होल्टेज सामना शेवटच्या क्षणापर्यंत इथे क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल यात काही शंका नाही. या स्पर्धेसाठी आपल्याला रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून लाभलेलं पंच पॅनल आपण बघतोय. अर्थातच पंचप्रमुख म्हणून भूमिका बजावताना या स्पर्धेसाठी संपूर्ण अक्षय सुर्वे आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी स्पर्धा निरीक्षक म्हणून काम बघतायत गवळी सर, त्याचप्रमाणे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय दापोली तालुका पंचप्रमुख ऋषाल उर्फ दादू सुर्वे, त्याचप्रमाणे तुषार पाटील. सरपंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय समित सर गाणेकर. सहाय्यक गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय दीपक सर बोरकर फार महत्वाची भूमिका बजावतायत. त्याचबरोबर समीर सर शेवडे यांचा पंचगिरीचा आजचा जवळपास 1833वा सामना आहे. आणि ज्या वेळेला समीर सर आणि बोरकर सर हे सहाय्यक गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सामना बऱ्याच वेळात 5-5 रेड वरती देखील गेलेला आपल्याला पाहायला मिळालाय. आपण जाऊयात टेबलकडे. तर आपल्याला लक्षात येईल की गुणलेखाचं काम बघतायत प्रभू सर आंबर्डे, त्याचप्रमाणे गुणलेखाचं काम बघतायत जांगळे सर आणि बदरचा बाळ सांभाळतायत श्रीकांत उर्फ दादू तोडणकर. आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतोय मी स्वतः उत्कर्ष अनिलकरदेकर. फार महत्वाचा सामना, महत्वाची लढत इथे आपल्याला अनुभवायला मिळते. दसपट चिपळूण विरुद्ध वालसई कोळकेवाडी चिपळूण. लाजवाब पैसा वसूल सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय. दोन्ही संघ समान गुणफलकावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. चालू सामन्याचं गुणफलक आहे 1-1. आणि यावेळेला मात्र 1 नंबरची जर्सी प्रदान केलेला अजिंक्य पवार पुन्हा एकदा स्टार खेळाडू आपल्याला या क्रीडांगणावरती चालायचा 12 वर्षांसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. नक्कीच निदान रिक्षा यशस्वीरित्या पार करतोय. समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. दसपटीची पूर्ण संघाचा महत्वाचा खेळाडू श्रेयश बॅकलाईनच्या बाहेर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. तो अर्थातच दसपटीची पूर्ण संघाचा खेळाडू आहे. 4 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू. समोर असलेल्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. निदान रिक्षा यशस्वीरित्या पार करतोय. फार महत्वाचा सामना, महत्वाची लढत. रात्रीच्या विद्युत प्रकाश झोतात चालू असलेली ही स्पर्धा आणि आपण सर्वजण या स्पर्धेचे साक्षीदार आणि शिलेदार होताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तो वालसई कोळकेवाडी विरुद्ध दसपटी चिपळूण या दोन्ही संघांचा तरार. पुन्हा एकदा अजिंक्य पवार कदाचित सळाईवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच हुकमी एका वालसई कोळकेवाडी संघाचा यावेळेला चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. बोनस गुण देखील यावेळेला ऑन आहे. समोरच्या खेळाडूला स्पर्श केल्याचा दावा केला गेला. एका यशस्वी गुणाची कमाई वालसई कोळकेवाडी संघासाठी. निरादर्शा यशस्वीरित्या पार केली जाते. 14 नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू उंच पुराचा खेळाडू आहे दसपटी चिपळूण संघाचा. पुन्हा एकदा अजिंक्य पवार रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी तिसऱ्या चढाईची इशारा होती. डू ऑर डायरेक्ट. दसपटी चिपळूण संघाचा चढाईपटू आहे जो डू ऑर डायरेक्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बोनस गुण देखील यावेळेला मिळाला जाऊ शकतो. प्रयत्न केला जातोय, संघर्ष चालू ठेवला जातोय मैदानामध्ये. आणि यावेळेला मात्र अजिंक्य पवार डिफेन्सच्या माध्यमातून पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जातोय. टीम 1 पॉइंट डिक्लेअर करतायत पंच. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो. 2 नंबरची जर्सी प्रदान केलेला वालसई कोळकेवाडी संघाचा चढाईपटू. डॅश केलं गेलं. मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. बॅकलाईनच्या थेट बाहेर अजिंक्य पवारला आपण बघतोय. 1 नंबरचा खेळाडू आहे. त्याच्यानंतर 2 नंबरच्या खेळाडूला देखील बॅकलाईनच्या बाहेर बसवलं गेलं. श्रेयश मैदानामध्ये कमबॅक करतोय. चढाईची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळतोय. फार महत्वाची भूमिका श्रेयशच्या माध्यमातून आपल्याला साकारलेली ते पाहायला मिळते.
प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय 9 नंबरची असे प्रदान केलेला वाघसाई कोळकेवाडी संघाचा चढाईपट्टू. नऊ नंबरची असे प्रदान केलेला शुभम या खेळाडूला आपण बघितलं आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला राईट कॉर्नरची भूमिका बजावत असतो. यावेळेला मात्र चढाईपट्टूची भूमिका बजावली आपल्या कोर्टमध्ये पुन्हा एकदा दाखल झाला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज होतोय दसपटीची पूर्ण संघाचा चढाईपट्टू. ज्या खेळाडूला आपण बघितलंय कालच्या पर्वामध्ये देखील फार मोठा महत्वाचा खेळ ज्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला असा श्रेयश प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय 7 नंबरची असे प्रदान केलेला खेळाडू. आणि यावेळेला मात्र पंचांचा पुकार येतोय तिसऱ्या चढाईची इशारा होते डू ऑल डायरेक्ट. तुषार पाटील एक महत्वाचं दापोली तालुक्याचं व्यक्तिमत्व आहे. चेहऱ्यावरती गोड स्माईल नक्कीच आपल्याला पाहायला मिळते पाटील सरांच्या. ज्या ठिकाणी तुषार पाटील सर असतील आणि दादू सुर्वे सर असतील जर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेला पाहायला मिळाला. आणि यावेळेला मात्र श्रेयश या खेळाडूला नक्कीच पकड होतीये. सांघिक पकडीचा उत्तम नमुना सादर केला जातोय. पंचांना शिटी वाजवण्यास मजबूर केलं जातंय वाघसाई कोळकेवाडीच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा थर्ड रेडची इशारा होतीये पण यावेळेला मात्र वाघसाई कोळकेवाडीसाठी 7 नंबरची असे प्रदान केलेला खेळाडू आहे जो चढाईचा भार वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. दसपटीची पण संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. अर्थातच जर 6 किंवा 7 खेळाडू मैदानामध्ये नाहीये बोनस गोल मिळणार नाही आपल्याला चढाई खोलवर करावी लागते. यासाठी आपल्याकडे ऑप्शन नसतो. कानावर पडते वेळेचा परिपूर्णपणे वापर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. थर्ड रेड होती. सांघिक पकडीचा उत्तम नमुना सादर केला गेला. दसपटीच्या माध्यमातून प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल तो दसपटी चिपळूणच्या माध्यमातून 4 नंबरची असे प्रदान केलेला खेळाडू. समोर असलेल्या 5 खेळाडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय दोन्ही संघ समान गुणफलकावरती खेळत आहेत 4-4. खास मुरुड होऊन इथे आपल्याला उपस्थिती लाभते. अर्थातच दापोलीचा बाहुबली ज्याला संबोधलं जातं असा अफाक रायगरकर देखील आपल्या दर्शकांमध्ये उपस्थित असलेला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने कालच्या सत्रामध्ये फार मोठी महत्वाची भूमिका बजावली तो खेळाडू देखील आज आपल्याला मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो. अफाक रायगरकर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो 1 नंबरची असे प्रदान केलेला अजिंक्य पवार. नक्कीच अजिंक्य पवार वरती सुंदर गाणं देखील आलेलं आहे आपल्याला ऐकायलाच मिळतं. कबड्डीचा हा किंग आहे. अर्थातच ज्या खेळाडूने अनेक क्रीडांगणं गाजवली अनेक क्रीडांगणावरती आपल्या खेळाचा भारदार ठसा उमटवला असा अजिंक्य पवार यावेळेला आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या चढाईची इशारा होते डू ऑर डाय रेड आहे. दसपटीची पण संघाचा चढाईपट्टू चढाईचा बारमासाठी सज्ज झाले आपल्याला पाहायला मिळतोय. 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि यावेळेला मात्र डिफेन्स पुढे सरसावतोय. एका यशस्वी गुणाची कमाई वाघसाई कोळकेवाडी संघासाठी. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा अजिंक्य पवार. भारदार परफॉर्मन्स या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला असा अजिंक्य पवार. समोरच्या 4 गुणांच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि यावेळेला मात्र बघूया किती गुणांची कमाई होतीये. 3 गुणांची यशस्वी कमाई अजिंक्यच्या माध्यमातून. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय 14 नंबरची अशी प्रदान केलेला खेळाडू. उंच पुरासा खेळाडू आहे. दसपटी चिपळूण संघाचा. समोर 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते सुंदर पद्धतीने केली जातं. नक्कीच एकुलता एक उरलेला खेळाडू ऑलआउटच्या उंबरठ्यावरती दसपटी चिपळूण. बघूया टॅकल होणार का. बदलची ड्युटी चालू होते आणि अति काही संकटात नाही. नक्कीच फार मोठा झटका बसतोय. वाघसाई कोळकेवाडी संघाला महत्वाचा हिरा टिपला गेला आहे दसपटीच्या माध्यमातून. दरम्यान अजिंक्य पवार या खेळाडूने जे एका चढाईमध्ये 3 गुणांची कमाई केली त्यासाठी उदयशेठ जावकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज येत आहे. त्याचप्रमाणे अजिंक्य पवार या खेळाडूने एका चढाईमध्ये जे 3 गुणांची कमाई केली त्यासाठी गजानन सर गुरव यांच्याकडून देखील 100 रुपयांचं कॅश प्राइज येतं. क्रीडा रसिकांना विनंती एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे तर अजिंक्य पवार याच्यासाठी.
अजिंक्यपणाचे हे झाले एवढे वागसाई कोळकेवाडी या संघाला एकूण 3 गुणांची कमाई होताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच ऑल आउट होताना आपण बघितलंय ते दसपटी चिपळूण संघाला, त्याच वेळेला संघ ऑल इन देखील होतोय. सुंदर अशी खेळी सजवली जाते आणि यावेळेला मात्र संघ पुढे सरसावतोय. उद्या किती गुणांची कमाई होते? मल्टी पॉइंट रेड 2 गुणांची यशस्वी कमाई कोळकेवाडी संघासाठी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि काय रसिकांना विनंती आहे की आपण बाहेरून कोणत्याही कमेंट्स करायच्या नाही आहेत. तर फार सुंदर सामने इथे आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. तर पुन्हा एकदा जापो जाता पण नक्कीच क्रीडांगणामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय दसपट्टी चिपळूण विरुद्ध वाघसाई कोळकेवाडी चिपळूण. नक्कीच ज्या वेळेला आपण विचार करतोय कबड्डीच्या क्रीडांगणाचा आणि आजच्या या थरारक सामन्यांचा, ज्या खेळाडूंचा आपण सन्मान केलाय त्या सन्मानाचं काहीतरी कारण असतं. इथल्या प्रत्येक उपस्थित असणाऱ्या क्रीडा रसिकाला मी सांगू इच्छितो की सन्मान मिळवण्यासाठी घेतली जाणारी जी मेहनत असते ना ती फार महत्वाची असते. ज्या खेळाडूंचा आपण सन्मान केलाय हे खेळाडू नॅशनल लेवलचे आहेत. नॅशनल लेवलचं कॅरेक्टर इथे आपल्या समोर जर उभं आहे आणि आपण बाहेरून जर कमेंट्स करतो तर ते योग्य नाही. नक्कीच आपल्याला त्याही गोष्टीचं भान असलं पाहिजे. ज्या वेळेला आपण एखाद्या खेळाडूचा सन्मान करतोय तर त्याला रिस्पेक्ट देखील आपण देणं आपलं कर्तव्य बनतं. कारण या खेळाडूच्या ज्या वृत्ती असतात ना ते आपल्याला मैदानामध्ये फक्त काही मिनिटांसाठी खेळ पाहायला मिळत असतो. 20 ते 30 मिनिटांचा खेळ असतो ज्यामध्ये आपल्याला खेळाडूला आपण ओळखत असतो. पण त्या 20 ते 30 मिनिटांच्या मिळणाऱ्या खेळाच्या संधीसाठी त्या खेळाडूने घेतलेली वर्षानुवर्षीची मेहनत काय असते ना हे फक्त त्या खेळाडूला माहित असतं. रक्ताचं पाणी करावं लागतं, घरातले सणवार सोडावे लागतात, मैदानामध्ये वेळ द्यावा लागतो, वारंवार प्रॅक्टिस करावी लागते, स्वतःचं शरीर झिजवावं लागतं आणि त्याच्यानंतर एक खेळाडू घडत असतो. नक्कीच जर या सगळ्या गोष्टींची जाण असेल ना तर प्रत्येक क्रीडा रसिकाला माझी विनंती आहे की इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया आपण क्रीडांगणाकडे ज्या ठिकाणी आपण बघतोय कबड्डीचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. दसपटी चिपळूण विरुद्ध वाघसाई कोळकेवाडी चिपळूण ज्या ठिकाणी सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 5-15. मात्र 5 गुणांवरती दसपटी चिपळूण 15 गुणांवरती जाऊन पोहोचतो वाघसाई कोळकेवाडीचा संघ. पुन्हा एकदा श्रेयस हा खेळाडूला आपण बघतोय जो संघाच्या माध्यमातून चढायचा भार व्हायला जातोय. तिसऱ्या चढायची इशारा झालेली आहे डोळा आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा सांघिक पटीचा उत्तम नमुना सादर केला जातोय शुभम शिंदेच्या माध्यमातून. 9 नंबर असे बलिदान दिलाय शुभम. यावेळेला पुढे सरसावलाय, श्रेयसला होल्ड केलं गेलं, समोरून थांबवलं गेलंय शुभमला आणि अर्थातच बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला. बॅक टू बॅक थर्ड आपल्याला अनुभवाला मिळते आणि अजिंक्य पवार पुन्हा एकदा अजिंक्य पवार नावाचं वादळ मैदानामध्ये आपल्याला घोंगावताना पाहायला मिळतंय. समोर 4 खेळाडूचं चित्रक्षण सुंदर अशी उडी मारण्यात आलेली आहे. अर्थातच एक गुण 100% मिळवला जाणार आहे तो अजिंक्यच्या माध्यमातून. समोरचा खेळाडू देखील यावेळेला आपल्याला स्पर्श केल्याचा दावा स्वीकारतोय आणि आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. अजिंक्य पवार आणि शुभम शिंदे यांचं जे कॉम्बिनेशन आहे ना नक्कीच त्याच कॉम्बिनेशनमुळे आज आपल्याला वाघसाई कोळकेवाडी चिपळूणचा संघ बऱ्याचशा गुणांनी आघाडीवरती खेळताना पाहायला मिळतोय. ज्यावेळेला आपण मैदानामध्ये खेळतोय आपल्याला जाणीव असली पाहिजे आपल्या टीमचं कॉम्बिनेशन काय आहे, आपल्याकडे कोणत्या खेळाडू आपल्याकडे जी स्ट्रॅटर्जी आहे ती आपण कशा प्रकारे आजमावली पाहिजे या गोष्टीचं भान असणं फार आपल्याला मैदानावरती गरजेचं असतं. सोबतच पेशन्स. कबड्डीच्या क्रीडांगणावरती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स. जर तुमच्याकडे पेशन्स आहेत नक्कीच तुम्ही कबड्डीच्या क्रीडांगणावरती किंग बनवू शकता. कबड्डीच्या क्रीडांगणावरती जर तुम्हाला किंग बनायचं तुमच्याकडे पेशन्स असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे स्किल असणं गरजेचं आहे. स्किल पेशन्सचं कॉम्बिनेशन म्हणजेच कबड्डी आहे. पुन्हा एकदा जाऊयात आपण क्रीडांगणाकडे आणि आपल्याला पाहायला मिळतंय की दसपटी चिपळूण संघाचं 3 खेळाडूंचं चित्रक्षण आपल्याला अनुभवायला मिळतंय. या 3 खेळाडूंच्या चित्रक्षणामध्ये सज्ज होतोय अजिंक्य पवार. शेवटची काही सेकंद बझरची टेक्निक चालू होतीये आणि यावेळेला मात्र नक्कीच राईट कॉर्नरला स्पर्श केल्याचा दावा होता आणि दरम्यान धन्यवाद भाऊ. पुढील समालोचन करतील दादू तोडणकर. कर्देकर. दादू कर. अरे नाही तुझा गेम आता मी कर्देकर बोलणार नाही. हे ना दादूला माईक दे ना. माईक दे दादूला. त्याचा माईक वर गेलाय. तुझा थर्ड रेडचा माईक वर गेला. हॅलो. दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मी उत्कर्ष कर्देकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय.
रात्रीचा 1 वाजून गेला आणि क्रीडा रसिकांची गर्दी अजून सुद्धा आपल्याला तशीच पाहायला मिळते. तोच जोश अजून सुद्धा आपल्याला क्रीडा रसिकांमध्ये पाहायला मिळतोय. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कुठले 5 आपण जातोय या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. अर्थातच अंतिम सत्रामध्ये आपण सर्वजण दाखल होतोय. भव्य दिवशी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आणि अर्थातच अंतिम टप्प्यामध्ये आपण सर्वजण दाखल होतोय. या रात्रीच्या विद्युत प्रकाश झोतात चालू असलेली ही भव्य दिवशी जिल्हास्तरीय स्पर्धा, या स्पर्धेचा आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार होतोय. आणि अर्थातच विजयाचा मानकरी कोण ठरणार आणि उपविजयी पद हे कोण पटकावणार हे ठरवण्यासाठी चालू असलेले हे सामने आपल्याला अनुभवायला मिळते. शेवटचा सामना, शेवटची काही मिनिटे आणि अर्थातच या काही मिनिटांनंतर या सामन्याचा निकाल आपल्या समोर असणार आहे. चालू सामन्याचं सध्याचं गुणफलक आपण पाहतोय 22-5. 22 गुणांवरती आपण पाहतोय कोळकेवाडी चिपळूण संघाला, 5 गुणांवरती आपण पाहतोय दसपटी चिपळूण या संघाला. फार मोठा आक्रमक पवित्र आजमावा लागेल दसपटी चिपळूण संघाला. तर दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण जर विचार करतोय वालसाई कोळकेवाडी संघ जी आपल्याकडे आघाडी आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत टिकवू शकेल का, या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला शेवटच्या क्षणालाच मिळणार आहे. नक्कीच सुंदर प्रयत्न केला गेलाय, सांघिक पकडीचा उत्तम नमुना सादर केला गेलाय. 1 पॉइंट दसपटी. अजून एक सत्कार इथे घ्यायचा राहिलेला आहे. मी या मंडळाचे अध्यक्ष वासू देवळे यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. त्या ग्रामपंचायतचे सदस्य समित भाटकर इथे उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान करावा. मी शशांक मुरमुरे यांना विनंती करतो, त्यांनी शशांक मुरमुरे त्यांनी समित भाटकर यांचा यथोचित सन्मान करावा. ग्रामपंचायत सदस्य भाटकर इथे उपस्थित आहेत. धन्यवाद. कोळकेवाडी. हॅलो, पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणाकडे, ज्या ठिकाणी आपण बघतोय दसपटी चिपळूण विरुद्ध वाघसाई कोळकेवाडी. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत इथे आपल्याला अनुभवायला मिळते. दरम्यान प्रणित बारे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज येतोय ते शुभम शिंदे साठी. काय बोलू शुभम शिंदे या खेळाडूसाठी 500 रुपयांचा प्रणित बारे यांच्याकडून आलेला आहे. नक्कीच सुंदर परफॉर्मन्स केला जातोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. तिसऱ्या चाळीची इशारा होते, डू ऑर डायरेक्ट आपल्याला इथे अनुभवायला मिळते. नक्कीच ज्याच्या वेळेला आपण कबड्डीचा विचार करत असतो फार महत्वाचा आणि तितकाच कठीण किचकट खेळ आहे हा कबड्डी. अनेक खेळाडूंना आपण बघितलेला आहे कबड्डीच्या माध्यमातून अनेक वेळा अनेक क्रीडांगणावरती दुखापत होत असते, अनेक खेळाडूंना खर्च असतो, अनेक खेळाडूंना लागत असतं. पण त्याच्या नंतर देखील या कबड्डीच्या क्रीडांगणावरती आणि कबड्डीवरती असलेलं प्रेम या खेळाडूच्या मनातून मात्र कधीच कमी होत नाही. निखिल गुरव अजिंक्य पवारला 500 रुपये बरोबर. पुन्हा एकदा काय माझा संबंधच नाही. मग मी फक्त बोलायचे पैसे घेतो, लिहायचे पैसे घेतो. त्याचा पाठी वेगळं भरायला लागेल तुम्हाला. जमल त्याचा चालू. तर
दरम्यान तिसऱ्या साडाची इशारा होते डू ऑर डायरेक्ट ते आपल्याला अनुभवायला मिळते. मैदानामध्ये संघर्ष चालू आहे हा फार महत्वाचा आहे दसपटी चिपळूण संघासाठी. जर दसपटी चिपळूण संघाला या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचं आहे, अंतिम चषकाच्या वरती आपलं जर नाव पोरवायचं आहे, तर इथे मात्र फार मोठा कमबॅक करावा लागेल दसपटी चिपळूण संघाला. आणि त्याची सुरुवात मात्र इथे करण्याचा प्रयत्न केला जातोय, पुन्हा एकदा प्रयत्न आपण ठरतोय. असं म्हटलं जातं अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, पण जर आपण अपयशाच्या पायऱ्या चढतो तर नक्कीच कुठे ना कुठेतरी यशाची पायरी आपल्याला नक्कीच मिळत असते. अक्सर कहा जाता है कि ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. नक्कीच तुमच्याकडे जिंकण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जी आग लागणं गरजेचं आहे ना, ती मनामध्ये आग पेटणं गरजेचं आहे ना, ती जर आग लागते तर नक्कीच तर आपल्याला या मैदानामध्ये पुन्हा एकदा विजय मिळवला जाऊ शकतो. फार महत्वाची गोष्ट आहे ज्याच्या वेळेला आपण विचार करतोय दोन्ही संघांचा थोडासा आपल्याला आघाडीवरती पाहायला मिळतोय. वारंवार तो वाघजे कोळकेवाडीचा चिपळूणचा संघ आणि चालू सामन्याचा शेवटची 5 मिनिटे सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 25-6. 25 गुणांवरती वाघजे कोळकेवाडी, 6 गुणांवरती दसपटी चिपळूणचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत इथे अनुभवायला मिळते शेवटच्या 5 मिनिटांमध्ये. बघूया कसा असणार हा थरार, कोण ठरणार विजयाचा शिरदार, कोण मारणार बाजी. रेड पुन्हा एकदा तिसऱ्या चढायची इशारा होती डू ऑर डायरेक्ट निर्णायक चढाई गुणांमध्ये आता बदल करायचा नाही आणि यावेळेला मात्र एका यशस्वी दसपटीची गुण संघासाठी पाहायला मिळते. सामना संपायला शेवटचे 4 मिनिट असताना पंचांचा इशारा येतोय. अक्सर कहा जाता है कि मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. दरम्यान जे आपण लकी ड्रॉ कुपन्स ठेवले होते ते आपण इथे सोडत लहान मुलांना ओपन करतोय. आणि आता जे कुपन निघणार आहे त्याच्यामध्ये जे नाव असेल त्या नावासाठी आपण बॉडी मसाजर हे जे आहे आपण कुपन ठेवण्यात आलं होतं आणि त्या बॉडी मसाजरचा मानकरी ठरतोय पावती क्रमांक 301301 आणि नाव आहे विजय गुलाबकर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बॉडी मसाजर आपल्याला 25 रुपयांमध्ये फक्त मिळतंय. या पुढील बक्षीस आहे इस्त्री, मोठी इस्त्री आहे. जी आपल्याला इस्त्री मिळाली होती रॉयल मोबाईलचे प्रोप्रायटर प्रताप सिंग यांच्याकडून. नरेंद्र मयेकर जादू मंत्र छू करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुन्हा एकदा चिठ्ठी उचलली जाते. बघूया या चिठ्ठीमध्ये मात्र कोणाचं नाव निघतंय. बघूया कोणाचं नशीब यावेळेला उघडलं जात आहे मोठ्या इस्त्रीसाठी. पावती क्रमांक 280 अर्थातच 280 वैभव शेटे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वैभव शेटे ज्यांच्याकडून आपल्याला शेवटचं लकी ड्रॉचं जे कुपन आहे ते आपण ओपन करतोय आणि ते शेवटचं पारितोषिक आहे टेबल फॅन जे आपल्याला मिळालं होतं. किस्मत साडी सेंटर याचे प्रोप्रायटर रामसिंग जैतावर. रेड आणि या फॅनचा मानकरी बघूया कोण करतोय. पावती ओपन केली गेली आहे आणि पावतीचा नंबर आहे